सर्वांना नमस्कार. शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपले नव्याने बी एड झालेले तरुण शिक्षक उमेदवार जे नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, त्याचप्रमाणे या घडीला जिल्हा परिषद सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. थंबनेलवरून आपल्याला कळालं असेल, बी एड तरुण उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत असताना आणि राज्यामध्ये 30% शिक्षकांची पदे आजही रिक्त असताना शासनाने घातला कंत्राटीकरणाचा घात. इतक्या मोठ्या प्रमाणावरती जागा रिक्त असताना सुद्धा कंत्राटीकरणाच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचा नवीन अन्यायकारक शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे. या बाबतीमध्ये अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ. राज्यात जूनपूर्वी 30,000 शिक्षकांची भरती करू अशी घोषणा माननीय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी केली होती. मात्र आज ऑगस्ट महिना संपून सुद्धा सप्टेंबर उजाडला तरीसुद्धा 30% शिक्षकांची जी पदे आहेत ती आजही रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये विज्ञान या विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची शिक्षक कोंडी झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची कोंडी झालेली आहे. शिक्षक भरतीसाठी राज्य सरकारने गेल्या 2 वर्षात 4 वेळा घोषणा केली की 3 वेळा शिक्षक भरती प्रक्रिया राबवली. मात्र त्यातून आजही पूर्ण क्षमतेचे शिक्षक मिळालेले नाहीत. ही दुरावस्था आहे. ठाणे जिल्ह्यात जवळपास 750 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आजही जवळपास 150हून अधिक शिक्षकांची पदे. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 300 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये 400 ते 500 ते पालघर जिल्ह्यामध्ये 2400 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावरती शिक्षकांची पदे रिक्त असताना सुद्धा शासनाने 5 सप्टेंबर 2024 या दिवशी, शिक्षक दिनाच्या दिवशी अन्यायकारक GR काढलेला आहे. तो म्हणजे आता जिल्हा परिषदांमध्ये जिथे शिक्षकांची आवश्यकता आहे त्यातील एक पद जे आहे ते सेवानिवृत्त कर्मचारी किंवा कंत्राटीकरणावरती नवीन शिक्षक त्या ठिकाणी भरती केला जाणार आहे. मासिक 15,000 रुपये फक्त त्या शिक्षकाला मानधन मिळणार आहे. कोणत्याही प्रकारची परमनंटची गॅरंटी नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावरती पदरिक्त असताना सुद्धा नवीन भरती करण्याऐवजी अशा प्रकारे कंत्राटीकरण करून शासनाला नेमकं काय सिद्ध करायचं आहे हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि साहजिकच बी एड करून अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले TET परीक्षा उत्तीर्ण असून सुद्धा अद्याप त्यांचं जॉईनिंग न झालेले जे शिक्षक आहेत ते त्या ठिकाणी अत्यंत संतप्त आहेत, उदासीन आहेत या शासनाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये. या बाबतीमध्ये जेव्हा शिक्षण विभागाला विचारणा केली गेली की तेव्हा आत्तापर्यंत आम्ही 75% शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र काही ठिकाणी अनुशेषाप्रमाणे शिक्षक न मिळाल्याने भरती होऊ शकली नसल्याचे कारण दिलेले आहे. नव्याने शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली जाईल असं सांगितलं जात आहे. 2 महिने शिल्लक राहिलेले असताना सुद्धा याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे शिक्षक मिळणं दुरापास्त झालेले आहे. तर राज्य शासनाकडून आता 20,000 मानधन देऊन कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे असे या बातमीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. मात्र 5 सप्टेंबर 2024च्या GRच्या अनुषंगाने राज्य शासनाने 15,000 मानधन देऊन कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. म्हणजे एकीकडे भरती करायची नाही, एकीकडे जे पवित्र पोर्टल आहे त्या माध्यमातून एलिजिबल असलेले, पात्र असलेले शिक्षकांचा अद्यापही त्यांना म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या फेऱ्या होऊन सुद्धा त्यांना अद्याप नियुक्ती द्यायची नाही. उर्वरित जे शिक्षक आहेत ते सुद्धा पवित्र पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे, त्यांनाही आत्तापर्यंत भरती त्यांची केली गेली नाही. आणि अशामध्ये कंत्राटीकरणाचा घात शासनाने घातलेला आहे, कदापि योग्य ठरणार नाही. या बाबतीमध्ये नक्कीच सर्व शिक्षकेतर कर्मचारी म्हणा किंवा शिक्षण विभागातून एक संतापाची लाट उसळलेली आहे. शासनाने लवकरच हा निर्णय मागे घेणं अपेक्षित आहे. यासाठी अनेक संघटनांनी सुद्धा या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे. या बातमी संदर्भातील, या व्हिडिओ संदर्भातील पुढील अपडेट आपल्यासमोर लवकरच घेऊन येऊ. तात्पुरता आम्ही रजा घेतो. व्हिडिओशी कनेक्टेड राहा, आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.